शालोम. प्रत्येक देशाचा एक शिक्का असतो, किंबहुना एक मुद्रा असते की जी त्या देशासाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या सगळ्यांना माहीत आहे आपल्या देशामध्ये ते जे 3 सिंह दिसतात, किंबहुना 4 आहेत, ते एकाचं जे मुख आहे, तोंड आहे, ते आपल्याला दिसत नाही. आणि प्रत्येक सरकारी शिक्क्यामध्ये ती जी मुद्रा आहे त्याच्यामध्ये आहे. जर एखादं पत्र किंबहुना एखादी ग्वाही जर संपूर्ण जगाला द्यायची असेल तर त्याच्यावर तो शिक्का, ती मुद्रा असल्याशिवाय त्याला महत्त्व मिळत नाही. ह्या मुद्रा असो, शिक्का असो, तुम्हाला माहिती आहे अगदी पूर्वीच्या जगामध्ये सुद्धा, आणि विशेष रीतीनं संत पौल ज्या जगामध्ये वावरला ते म्हणजे रोमन राज्य, रोमन सरकार, आणि त्यांची जी शिक्का होते, त्यांची जी मुद्रा होती ती अत्यंत सामर्थ्यशाली आणि प्रभावी होती. आणि त्या शिक्क्याला फार मोठं वजन होतं. त्या शिक्क्याने एखादी ग्वाही जर द्यायची असेल तर त्या शिक्क्याच्या द्वारे त्याला अधिकार प्राप्त होत असेल, महत्त्व प्राप्त होत असेल, कारण ती रोमन सरकारकडून आलेली आहे. तुम्हाला माहीत आहे की हाच शब्द जर आपण लोकांच्यासाठी, व्यक्तींच्यासाठी जर वापरला तर मग मात्र त्याचे अर्थ जवळजवळ तसेच असतात, पण ते त्याहीपेक्षा महान आणि प्रभावी ठरतात. आणि म्हणूनच कदाचित संत पौलाने इफिस्करास पत्रामध्ये तेच शब्द वापरलेले आहेत. आणि ते विशेष करून देवाचे जे लोक आहेत, नवीन ज्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं आणि विश्वास ठेवला होता, त्यांच्यासाठी त्याने वापरले आहे. मी ते तुमच्यासाठी वाचतो. इफिस्करास पत्र 1 अध्याय आणि 13 वचन. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला. आता तुम्ही म्हणाल की ह्या ठिकाणी हे वचन जरा क्लिष्ट वाटतं, परंतु त्यामध्ये त्याने एक स्पष्टीकरण केलेलं आहे संत पौलाने की प्रत्येक विश्वासणारा, विशेष रीतीनं जे नवीन ख्रिस्ती झाले होते, नवीन रीतीनं ख्रिस्ताचे अनुयायी झालेले होते, त्यांच्यासाठी त्याने तो शब्द वापरला. मग तो कोणी का असा ना, त्या जगातला असो की आजच्या जगातला असो, आजच्या देशातला असो, की त्यांना एक आध्यात्मिक शिक्का आहे असं त्याला सांगायचं आहे. आणि तो जो शिक्का आहे तो पवित्र आत्म्याने प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर प्रत्येकाला मिळतो असं त्याला ठामपणे सांगायचं आहे. आणि त्यामध्ये मग कोणीही येऊ शकतो, कोणत्याही देशाचा, कोणत्याही प्रांताचा, कोणत्याही भाषेचा. आपल्याकडे तो जो शिक्का आहे तो सगळ्यांच्यासाठी आहे, कोणत्याही ठिकाणचा तो असो. नवलाची गोष्ट एका विशिष्ट प्रांत किंवा देशासाठी तो नाही आहे, कारण हा आध्यात्मिक आहे. परंतु तो कसा मिळाला किंवा कसा मिळतो आजही त्याचं एक सुंदर स्पष्टीकरण त्याने त्या वचनामध्ये दिलेलं आहे. तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाविषयीची सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि पवित्र आत्म्याचा शिक्का तुम्हाला मिळाला. फार सुंदर 2-3 असे शब्द आहेत की जे सत्याचं वचन आहे, म्हणजे पवित्र शास्त्र बायबल. हे तुम्ही ऐकलं, स्वीकारलं, आणि मग ते स्वीकारून कशासाठी? मुक्ती आणि त्याचप्रमाणे मोक्ष. आणि पवित्र शास्त्रात वापरलेला जो शब्द आहे म्हणजे तारण त्यापासून प्राप्त झालं आणि पवित्र आत्म्याने तुमच्यावर शिक्का दिला. नवलाची गोष्ट आहे. मग माझ्यावर आणि आपण जे विश्वासणारे आहोत त्या आपल्यावर तो शिक्का आहे का, हे जर पडताळून पाहायचं असेल तर मग मात्र ते कठीण होईल. कोणत्या ठिकाणी आहे, कपाळावर आहे की पाठीवर आहे की आवाजात आहे, कोणत्या रंगाचा आहे, मोठा आहे, त्याच्यावर काही जनावरं आहेत की पशु आहेत की पक्षी आहेत, कोणत्या शब्दात ते आहेत, कोणती भाषा आहे, हे सगळं पडताळायचं कसं? आणि ह्या ठिकाणी त्याने एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. जर
सत्याचं वचन, सत्याचं वचन म्हणजे पवित्र शास्त्र बायबल, हे सत्याचं वचन आहे ज्याच्यामध्ये सत्य आहे. जे वचन सत्याच्या बाबतीत सांगतं आणि बोलतं आणि शिक्षण देतं आणि प्रशिक्षण देतं, असं ख्रिस्ताचं हे जे वचन म्हणजे बायबल आहे. अर्थात ह्या वचनांना जर आपण मनापासून, जशी आध्यात्मिक जणू काय भूक आणि तहान आणि कासावीस जे आपण झालेलो असतो ह्या आध्यात्मिक ज्ञानासाठी आणि ह्या आध्यात्मिक वचनासाठी, तशा रीतीनं जर तुम्ही ह्या वचनांना जर ऐकलं तर तुम्हाला काय त्यामध्ये सापडेल. त्याला हे सांगायचं आहे की त्यामध्ये तुम्हाला सुवार्ता सापडेल. सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता म्हणजे चांगली बातमी, ज्या बातमीच्या द्वारे तुम्हाला एक महत्वाचा लाभ, की जो लाभ कोणत्याही बातमीनं किंवा कोणत्याही भाषेनं किंवा कोणत्याही इतर गोष्टींच्या द्वारे मिळत नाही, असा लाभ जो आध्यात्मिक लाभ आहे, ती सुवार्ता, ती चांगली बातमी ह्या सत्यवचनांच्या मध्ये आहे. आणि ती बातमी कशाच्या संदर्भात आहे? सुवार्ता ऐकून घेतल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याने देव केलेल्या पवित्र आत्म्याचा तुम्हावर त्याच्या ठायी शिक्का मारण्यात आला. ही जी सुवार्ता आहे ही आपणास तारणाच्या बाबतीत सुवार्ता सांगते. म्हणजे तारणाच्या बाबतीत आपल्याला जे सत्य आहे, जे खरं आहे ते सांगते. तारण, मुक्ती, मोक्ष हे जे शब्द आहेत वेगवेगळ्या पद्धतीनं वापरलेले आहेत. मुळात आज सुद्धा जे खरोखरच धार्मिक आहेत, ज्यांना अध्यात्माची ओढ आहे, तहान आणि भूक आहे, अजूनही खूप प्रयत्न करतात आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून. आणि मुक्ती आपल्याकडे विशेष रीतीनं त्याला म्हणतात की ह्या जन्म मरणाच्या ह्या वर्तुळातून, की ज्यामध्ये लाखो वर्ष आणि लाखो जन्म आणि मरण येतात आणि तरीही आपल्याला माहित नाही की आमच्या कुकर्मांना त्याच्यातून काढण्यात आलं की नाही, ते गेले की नाही ह्याची खात्री नाही. आणि अशा ह्या भ्रमामध्ये कधी कधी आपण पुष्कळ वेगवेगळ्या प्रकारचे कर्मकांड करीत असतो. सगळेच लोक, सगळ्याच विचारांचे लोक त्यामध्ये आहेत. पण सत्यवचनामध्ये तारणाची सुवार्ता ज्यांना लाभली, कळली आणि मग पुढे असं म्हटलेलं आहे की ज्यांनी ती स्वीकारली, विश्वासाने स्वीकारली, त्यांना ती प्राप्त होते, असं ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे. एका दुसऱ्या वचनामध्ये, ते म्हणजे इफिस्करास पत्र 2 अध्याय आणि 8 वचन, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. आपल्या हातून झालेले नाही याचा अर्थ असा की आपण हातांनी आपण कितीही कर्म केली, म्हणजे चांगली कर्म जरी केली तरी शाश्वती नाही की आपण पुरेसे कर्म केलेले आहेत की नाही. माझ्या जन्मात जे काही कर्म मी मागे केलेले आहेत, साठवलेले आहेत, चांगले आणि वाईट, ते काढून टाकण्यासाठी आणि मग ह्या ज्याला आपण म्हणतो मरण आणि जन्म ह्या वर्तुळातून काढण्यासाठी किती मी केलेले आहेत ह्याची खात्री पुष्कळदा शेवटपर्यंत मिळत नाही. अशा वेळेला एक खात्री अशी की ती म्हणजे विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या आहुतीवर, म्हणजेच मरणावर. आणि ज्यावेळेस विश्वासानं आपण त्याला स्वीकारतो, तो कृपेने प्रत्येक व्यक्तीला तारण देतो, मुक्ती देतो, सुटका देतो, मोक्ष देतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की हे देवाचे दान आहे. देवाने दिलेलं मोठ्या मनानं त्याने देऊ केलेलं हे दान आहे. याचा अर्थ असा की जरी ते मोफत वाटतं, परंतु ते आपल्यावर जबाबदारी आणतं आणि ती जबाबदारी म्हणजे आपल्यावर तो एक शिक्का मारतो, ती मुद्रा आपल्यावर येते. हे दान आहे, खरी गोष्ट आहे. उदाहरणार्थ जर आपल्याला 100 रुपयाची गरज आहे आणि आपण
जवळच्या एका मित्राकडे गेलो आणि त्याला सांगितलं की गड्या मला 100 रुपयाची गरज आहे, तू मला फक्त दे, कर्ज म्हणून दे, मी तुझी ती फेड करेन. आणि मग तो मित्र इतका चांगला असतो आणि तो म्हणतो की अरे मित्रा, एवढीच फक्त तुला गरज आहे तर असं कर, हे 100 रुपये तू घे, माझ्याकडून तुला दान, तुला परत द्यायची गरज नाही. तुम्हाला माहित आहे, तसला तो शब्द ह्या ठिकाणी आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले की तुम्हाला काय पाहिजे तर मुक्ती पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही झटत आहात, त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे परिश्रम करतात, अर्थात आध्यात्मिक, धार्मिक. मी तुम्हाला तीच मुक्ती दान म्हणून देतो. ही तुमची आहे, तुम्हाला त्याच्या बाबतीत काही परत करायची गरज नाही. ते जे दान आहे ती मुक्ती आहे. आणि ज्यावेळेस विश्वास ठेवून ती मुक्ती आपण स्वीकारतो त्यावेळेस पवित्र आत्मा त्या ख्रिस्ताच्या कार्याचं एक चिन्ह म्हणून आपल्यावर तो टाकतो आणि देतो की प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन, त्याचे तारण, त्याची सुवार्ता ह्या व्यक्तींना आता मिळालेली आहे. ह्यांच्यापासून आपल्याला काहीही मोबदला नको, कारण हे ख्रिस्तानं दिलेलं दान आहे आणि त्यांच्यावरचा पवित्र आत्म्याने दिलेला शिक्का की जो अदृश्य आहे पण प्रत्येकाला मिळतो. ह्या ठिकाणी संत पाऊल स्पष्टपणे सांगतो. मंडळी, जर आपण ह्या गोष्टींच्या मधून गेलात आणि तारणाची जर तुम्हाला खात्री आहे त्याच्या वचनाच्या द्वारे, तर मग तुमच्यावरही तो शिक्का आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्यावर तो शिक्का आहे पवित्र आत्म्याने दिलेला. मग आता तुम्ही म्हणाल की आम्ही काही पाहू शकत नाही, ते सिद्ध कसं करायचं, जगाला कसं सिद्ध करायचं आणि दाखवायचं की आमच्यावर ह्या पवित्र आत्म्याची मुद्रा आहे आणि शिक्का आहे. तुम्हाला माहिती आहे 4:30 मध्ये तो मुद्रा हा शब्द वापरलेला आहे. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालेला आहात. हा शिक्का आणि ही मुद्रा प्रत्येक विश्वासणाऱ्यावर आहे. मग आता सिद्ध कसं करायचं, आपणच स्वतः कसं चाचपायचं, ते कुठं शोधायचं की माझ्यावर ही मुद्रा आहे किंवा नाही. तुम्हाला माहित आहे की असं दृश्य स्वरूपामध्ये तसं काही नाही. पुष्कळदा अर्थात काही मंडळांच्या मध्ये पवित्र आत्मा एखाद्याच्या व्यक्तीवर येतो किंवा आला किंवा आहे याचे वेगवेगळ्या प्रकारचे दृश्य चिन्ह शोधण्याचा प्रयत्न केला जातो. कधी कधी ते दाखवण्यात येतं, परंतु त्या सगळ्यांचा उल्लेख ह्या ठिकाणी संत पावलाने केलेला नाही. त्याच्या उलट जे सिद्ध करण्याचे जो उल्लेख आहेत ते जीवनाच्या दैनंदिन जीवनात येणारे आहेत. ख्रिस्ती माणसाच्या दैनंदिन जीवनात तो सिद्ध करू शकतो की त्याच्यावर ही मुद्रा पवित्र आत्म्याचा शिक्का आहे किंवा नाही. आणि म्हणून त्याने आता काही शब्द ह्या ठिकाणी असे वापरलेले आहेत. उदाहरणार्थ 2 अध्याय, त्यामध्ये पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारं तारणाची खात्री ही फार महत्वाचं चिन्ह आहे. आपल्याला ती खात्री असणं. दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी मग हे तारण किंवा हा ख्रिस्ताचा अनुभव हा आपण रोज आपल्या आचरणामध्ये दाखवायचा आहे. आणि त्याने ह्या ठिकाणी तोच शब्द वापरला. उदाहरणार्थ 4 अध्याय आणि 22 वचन, ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. जो जुना मनुष्य होता, तारणाच्या अगोदरचा जो मनुष्य होता, ह्या ठिकाणी त्याचं आचरण जे आहे ते अत्यंत वेगळं आहे. ते पापाचं आणि जगाचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वासनांनी ते भरलेलं आहे असं त्याला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. परंतु ज्याच्यावर पवित्र आत्म्याचा शिक्का आहे त्याचं आचरण कसं असावं तो ह्या ठिकाणी सांगतो की पूर्णपणे नवीन असा तो जीवन जगतो.
त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या सर्वच जीवनामध्ये तो नवीन असतो. 23व्या वचनामध्ये त्याने सांगितले, तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या आचरणामध्ये त्यातून तुम्ही दाखवा की तुमच्यावर ख्रिस्ताची मुद्रा आहे. 4 अध्याय 1 वचन, म्हणून जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो की तुम्हाला झालेल्या पाचारणा शोभेल असे चाला. त्या आपल्या वागण्यानं, आचरणाने ख्रिस्ताचे अनुयायी दाखवू शकतात की आमच्यावर कोणता शिक्का आहे, कोणाची मुद्रा आहे ती आपण कशा प्रकारे दाखवावी. तो 2ऱ्या वचनामध्ये 4थ्या अध्यायामध्ये पूर्ण नम्रता, सौम्यता, सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागून घ्या. मंडळी आणि देवाचे लोक ह्या वेगवेगळ्या गुणधर्मांनी त्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या आचरणामध्ये ते असले पाहिजेत. आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखाव्या झटत जा. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा अशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एक आहे. नम्रता, सौम्यता, सहनशीलता, प्रीतीने वागणं इतकंच केवळ नव्हे, शांतीप्रत जीवन जगणं. हा समाज हा शांतीप्रिय समाज आहे. ख्रिस्ताचे लोक, मंडळीचे लोक त्याचा शिक्का दर्शवतात कशाने? त्यांच्या वागण्याने. पुढे त्याने हेही सांगितलेलं आहे की त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी आशा आहे. आशेचं जीवन ह्या जगामध्ये आणि ह्या नंतरच्या जगामध्ये. पुढे प्रीतीचं जीवन, वेगवेगळ्या प्रकारे क्षमेचं जीवन, त्याच्याही बाबतीत तो सांगतो की तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं आचरण त्यावरून जगाला दर्शवता येतं की आपल्यावर कोणाचा आणि कसा शिक्का आहे. जर पवित्र आत्म्याने जर तो शिक्का आपल्यावर दिलेला आहे, कारण आपण त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचं तारण स्वीकारलं आणि मग ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर आहेत, तर मग नक्कीच आपल्या जीवनामध्ये हा ख्रिस्त आहे, त्याचा शिक्का आहे. 5वा अध्याय 1च वचन ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. त्याच्या अगोदर तो हे सांगतो, आपल्या सगळ्यांना माहीत आहे, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झालेला आहात. आणि मग 5व्या वचनामध्ये, 5व्या अध्यायामध्ये 1च वचन, मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. ह्या अशा आचरणाने तुम्ही आणि मी जगाला दर्शवू शकतो की ख्रिस्ताचे अनुयायी म्हणजे फक्तच त्याच्या मागे चालणारे नव्हे, परंतु वागण्याने आणि बोलण्याने आणि त्याद्वारे ते ख्रिस्ताचं आचरण करणारे आहेत. तुमच्यावर जर हा पवित्र आत्म्याचा शिक्का जर आहे आणि त्याची खात्री आपल्या स्वतःला जर करून घ्यायची असेल, तर आपण हे बघू शकतो, आपलं जीवन आपण परीक्षण करू शकतो की मी ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे वागतो आहे की नाही, मी कोणाचं आचरण करतोय, कोणाच्या पावलावर पाऊल टाकून मी माझं जीवन जगतो आहे. तुम्हाला माहित आहे, ह्या जगामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये सुद्धा मोठमोठे लोक होऊन गेले, साधू संत होऊन गेले. आपल्या भारतामध्ये साधू सुंदर सिंग यांचं नाव फार मोठं प्रसिद्ध आहे आणि संत पॉल संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये प्रसिद्ध आहेत. पण तरीही हे सगळे लोक माणसं होते. माणूस या नात्यानं ते अशक्त होते. आध्यात्मिक रीतीनं तरीही त्या अध्यात्मामध्ये ते प्रवासच करणारे होते. ते पूर्ण झाले होते असं नाही, पूर्ण एकच होता आणि तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि म्हणून ज्यांच्यावर त्या पवित्र आत्म्याने शिक्का दिलेला आहे, त्यांच्या बाबतीत संत पौल असं म्हणतो 1ल्या वचनामध्ये 5व्या अध्यायाच्या, तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. तुम्हाला आणि मला आपल्या समोर एक व्यक्ती आहे आणि एकच तारक आहे,
उद्धारक आहे की ज्याचं आपण अनुकरण करणारे असले पाहिजे. तुम्हाला आणि मला जर ख्रिस्ताच्या तारणानं आणि ख्रिस्तावरील विश्वासानं पवित्र आत्म्याने ती मुद्रा दिली, तो शिक्का जर दिला, तर तुम्हाला आणि मला माहीत आहे की आपण त्याचंच आणि केवळ त्याचंच अनुकरण करणारे असलं पाहिजे. आणि जर आपण त्याच्यावरच जर लक्ष देत आहोत, त्याचंच जर अनुकरण करत आहोत, तर मग आपल्यावर तो शिक्का शेवटपर्यंत राहणार आहे, असं संत पाऊल आपल्याला सांगतो. मंडळी, मला असं वाटतंय की हा फार मोठा आध्यात्मिक अनुभव आहे. ख्रिस्ताचं तारण अनुभवणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि मग पुढे त्याच्या पाठोपाठ चालणं, त्याच्या शिक्षणाप्रमाणे वागणं, हा खरा आध्यात्मिक जो अनुभव आहे तो आपल्याला आज सुद्धा येऊ शकतो. खात्री करून घेऊ आज आपण की आपल्यावर विश्वासणारी या नात्याने ती पवित्र आत्म्याची मुद्रा आहे किंवा नाही. आमच्या पवित्र देवा, मी मनापासून तुझे उपकार मानतो. एवढा महान, गहन आणि खोल आध्यात्मिक अनुभव जे तुझे भक्त आहेत त्यांच्यासाठी तू ठेवलेला आहे. प्रिय प्रभू, आमची क्षमा कर जर आम्हाला त्याची जाणीव आतापर्यंत आली नाही, किंबहुना त्याचा विसर पडला जर असेल तर त्याबद्दल क्षमा कर. नव्हे, आमचं रोजचं वागणं, आचरण, बोलणं, चालणं आणि केवळ तुझंच अनुकरण करण्यासाठी आम्हास रोज मार्गदर्शन दे, शक्ती दे. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा आणि देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. देव आपणास आशीर्वाद देव.